नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे असाध्य रोगांवरती प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी. अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण त्वचारोगांमध्ये सोरायसिस सारखा जो असाध्य आजार आहे ज्याच्यावरती प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीने कशा रीतीने आपल्याला मात करता येईल हे आपण जाणून घेणार आहोत. ह्याच बरोबरीने पांढरे डाग ज्याला लिकोडर्मा व्हिटिलिगो असं संबोधलं जातं, ह्या व्यतिरिक्तही त्वचेचे विविध प्रकारचे आजार आहेत ज्याच्यामध्ये एक्झिमा आहे आणि आपल्याला माहितीच आहे की त्वचा रोगांवरती कोणते ठोस उपचार आज आधुनिक शास्त्रात उपलब्ध नाहीत. म्हणूनच प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीकडे सर्व जग आशेचा किरण म्हणून बघतंय ह्या असाध्य आजारांसाठी. पण केवळ त्वचारोग नव्हे, अनुषंगाने ॲलर्जी आणि अस्थमा किंवा दम्यासारखा जो आजार आहे त्याच्यासाठी सुद्धा आज ठोस उपचार आधुनिक शास्त्रात उपलब्ध नाही आहेत. पण प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचा वापर करून आपण ह्या सर्व आजारांतून मुक्त होऊ शकता. प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी अर्थातच त्वचारोग किंवा अस्थमापुरती मर्यादित नाही तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीमध्ये आज उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये कॅन्सर सारखा भयावह आजार असो किंवा विविध प्रकारचे आज जीवनशैलीमुळे येणारे जे आजार आहेत ज्याच्यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज सारखा आजार आहे, खास करून रुमॅटिड आर्थरायटिस किंवा संधिवात, सांधेदुखी सारखा आजार आहे. या व्यतिरिक्त मानपाट, कंबरदुखी, स्लिप डिस्क सायटिका सारखे आजार आहेत, पोटविकार आहेत, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आहे. तर आपण आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून विविध प्रकारच्या दीर्घकालीन आजारांवरती असणाऱ्या ह्या उपचारांची जाणीव घेणार आहोतच. पण प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीमध्ये खास करून मेंदूचे आजार आणि मतिमंदतेवरती सुद्धा उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये एक मोठा स्पेक्ट्रम आहे. लहान मुलांच्या मेंदूच्या आजारांचा, ऑटिझम सारखा आजार आहे, सेरेब्रल पाल्सी सारखा, मध्ये पार्किन्सन दिसतो आपल्याला, पॅरालिसिसच्या अनुषंगाने येणारी जी विकलांगता आहे, ह्या सर्व आजारांवरती आपल्याला प्रेडिक्टिव्ह उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. अर्थातच ही मात कशी करता येईल आपल्याला हे जाणून घेण्यासाठी प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे डायरेक्टर असणारे डॉक्टर अमरीश विजयकर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अमरीश विजयकर यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अमरीश विजयकर हे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य सेवा देत आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांनी होमिओपॅथीमधली MD पदवी संपादन केल्यानंतर खास करून PhD म्हणजे डॉक्टरेट सुद्धा संपादन केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती डॉक्टर अमरीश विजयकर आज कार्यरत आहेत. विविध देशामध्ये, परदेशामध्ये, खास करून युरोपमध्ये प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी या ठिकाणी मान्यता पावलेली आहे आणि ह्याच अनुषंगाने हे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार जगभर व्हावा ह्यासाठी विशेष करून शिबिरांचं आयोजन करण्यात येतं, ज्यामध्ये देश-विदेशातील स्टुडंट्स हे येत असतात. 2000हून अधिक स्टुडंट्सना आजपर्यंत डॉक्टर अमरीश विजयकर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ह्या व्यतिरिक्त प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीमध्ये खास करून होमिओपॅथीच्या डॉक्टरांना प्रशिक्षण उपलब्ध आहे, ज्याचा आपण लाभ घेऊ शकता. अर्थातच ह्या सर्व उपचारांविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी, लाभ घेण्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती, जे आपण स्क्रीनवरती संपर्कासाठी नंबर बघतात. हे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे खास हेल्पलाईन नंबर आहेत. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात या ठिकाणी सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पहिला आहे तो लँडलाईन नंबर आहे 61360000, ज्याच्या मागे STD कोड 022 लावायचा आहे. आणि ह्या व्यतिरिक्त एक मोबाईल नंबर सुद्धा आहे 9920844136. या नंबरवरती आपण मोबाईलद्वारे संपर्क करू शकता. विविध प्रकारच्या असाध्य आजारांसाठी एकमेव आशेचा किरण मी म्हणेन प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी, ज्याच्याविषयी आपण कार्यक्रमात सुरुवातीला डॉक्टर अमरीश विजयकर यांच्याकडनं पुन्हा एकदा जाणून घेऊया. सर, आपण आज संपूर्ण जगभरामध्ये एक मान्यता प्राप्त असं एक संशोधन करून हे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे आज उपचार देत आहात. सर्वप्रथम आम्हाला थोडंसं प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीविषयी सांगा, कारण मी कार्यक्रमामध्ये डिस्कशन करत असताना आपण म्हणालात की जेनेटिक्सवरती आधारित असं हे निदान आणि संशोधन आणि उपचार आहेत. काय सांगता येईल थोडंसं आम्हाला? एक्झॅक्टली. प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे संचालक आमचे वडील डॉक्टर प्रफुल्ल विजयकर या क्षेत्रात गेले 40 वर्ष काम करत आहेत. तर त्यांनी एक होमिओपॅथीमध्ये एक रेव्होल्युशन आणलं, कारण होमिओपॅथीला एक राजमान्यता नव्हती आणि जे सायंटिफिक बेस नव्हता आणि लोक नुसतं सिम्पटम्सवर प्रॅक्टिस करत होते. पण त्यांनी सगळे मॉडर्न सायन्सेस म्हणजे जेनेटिक्स म्हणा, बायोकेमिस्ट्री म्हणा, इम्युनॉलॉजी म्हणा, एम्ब्रिओलॉजी म्हणा, या सर्व ह्युमन रिलेटेड सायन्सेसचा अभ्यास करून होमिओपॅथिक फिलॉसॉफीशी मिश्रण केलं. आणि ते केल्यानंतर जे रिझल्ट, जे आम्ही होमिओपॅथिक औषधं वापरायला लागलो असाध्य रोगांवर, तर रिझल्ट अप्रतिम यायला लागले. आणि त्यांनी स्टँडर्डायझेशन आलं, त्यांनी सायंटिफिकनेस आला आणि एक रिझल्ट 100% किंवा ऑलमोस्ट नियर टू 100% येऊ लागले. आणि ह्या शास्त्राला आम्ही प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी असं म्हणतो. येस, हे आपण प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीविषयी आता विवेचन ऐकलं डॉक्टर अमरीश विजयकर यांच्याकडनं की कशा रीतीने डॉक्टर प्रफुल्ल विजयकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीची स्थापना झाली आणि पुढे वाटचाल आता डॉक्टर अमरीश विजयकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संपूर्ण जगभरात मान्यता पावलेलं असं हे शास्त्र आहे आणि जरूर आपण ह्या शास्त्राचा लाभ घ्या आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती. सुरुवात आपण त्वचा रोगांपासून करणार
बोलणार आहोत. आणि कारण त्वचारोग हे असाध्य मानले जातात, आधुनिक शास्त्रात फक्त मलम दिलं जातं, तात्पुरतं बरं वाटतं, पुन्हा आजार उफाळून येतो. सोरायसिस सारखा आजार ज्याच्यावरती समजलं जातं की कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. आपण एक सोरायसिसचं या ठिकाणी अॅनिमेशन बघूया सुरुवातीला, आणि डॉक्टर अमरीश विजयकर आपल्याला सांगतील की कशा रीतीने सोरायसिस सारख्या आजारांमध्ये आपल्याला प्रिडिक्टिव्ह होमिओपॅथीद्वारे मात करता येणं शक्य आहे. सर, काय सांगतील आम्हाला? नक्कीच. सोरियासिस हे प्रचंड वाढत चालले हल्ली, आणि जास्ती करून यंगस्टर्समध्ये हे वाढत चाललेलं आहे. तर बेसिकली तो आजार कसा होतो हे समजणं फार इम्पॉर्टंट आहे, की नुसतं त्याला मलम लावून, कारण चामडीचे दोन भाग असतात, एक वरचा असतो आणि खालचा असतो. वरच्याला एपिडर्मिस म्हटलं जाते आणि खालच्याला डर्मिस म्हटलं जाते. तर हा आजार सुरू होतो डर्मिसपासून आणि हळूहळू हळूहळू वरती येऊन त्याचं रूपांतर होते एपिडर्मिसवर, आणि त्याला आम्ही एक्टोडम म्हणतो. पण नॉर्मली जे पेशंट आहे ते मिस्टेक कुठे करतात की त्यांना ते फक्त लोकल ॲप्लिकेशन चामडीवर लावत बसतात किंवा लोकल लिजन्सने ॲप्लिकेशन लावत बसतात. ते कितीही लावत गेले तरी तो आजार कधीही परमनंट बरा होऊ शकत नाही, कारण त्याचा मूळ जो कॉज आहे तो डर्मिसमध्ये आहे. आणि तिथे सेलची सायकल आहे ती नॉर्मल 14 to 21 डेज असते. ती सेल सायकल 4 to 7 डेज किंवा 4 to 10 डेज होते, आणि त्यामुळे हा आजार वाढू लागतो. तर आम्ही संपूर्ण त्या पेशंटची हिस्ट्री घेऊन त्याचा अभ्यास करून त्याचं कॉन्स्टिट्युशनल सिमिलिमम असं काढून आम्ही त्याची इम्युनिटी हे रेग्युलेट करतो. आणि ही रेग्युलेट इम्युनिटी झाल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ती सेल सायकल रिपेअर होते, आणि हळूहळू जी सेल सायकल 4 to 7 डेज झालेली आहे ती हळूहळू 14 to 21 डेज व्हायला लागते, आणि ते लिजन्स कमी व्हायला लागतात. म्हणून हे गैरसमज आहे की बाहेरून लावण्याने, मी बाहेरून औषध लावल्याने तो आजार संपूर्ण बरा होतो, हे चुकीचं आहे. कारण त्याचं रूपांतर दुसऱ्या आणि मोठ्या आजारातही होऊ शकते, आणि हा आजार परमनंट बरा होऊ शकतो आणि रिकरंट होत नाही. कारण सोरियासिस हे म्हटलं जाते की हा रिकरिंग आजार आहे आणि हा सायकोसोमॅटिक आजार आहे. तर सायकोसोमॅटिक म्हणजे सायक म्हणजे माइंड आणि सोमा म्हणजे बॉडी, म्हणजे इमोशन्सनी बॉडीवर जे इफेक्ट होतो त्यांनी हा रिकरंट होऊ लागते. पण होमिओपॅथी आणि प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी हे एकमेव शास्त्र आहे ज्याने मानसिक आणि शारीरिक प्रतिकारशक्ती चांगली स्ट्रॉंग होते आणि हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो. येस, हे सोरायसिस विषयी आपण काही उदाहरणं बघूया की कशा रीतीने आपण बघितलं सोरायसिस आजार होतो. अर्थातच सोरायसिस वरती प्रेडिक्टिव्ह उपचार घेऊन सोरायसिसनं मुक्त झालेले रुग्ण आपण आता लॅपटॉपवरती बघणार आहोत. आपण बघूया लॅपटॉपकडे. आपण ही केस स्टडी पाहूया. हा यंग मुलगा होता, त्याला जवळजवळ 2 ते 3 वर्ष सोरियासिस होतं, आणि त्यांनी सगळे उपचार केले, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, इव्हन दुसरी होमिओपॅथी सुद्धा करून बघितलं, पण काही फरक पडला नाही. आणि इतकं सिव्हिअर होतं की त्याला शेवटी कपडे घालणं सुद्धा डिफिकल्ट होतं. सुरू झाली चेहऱ्यापासून हातावर, छातीवर, पायावर आणि संपूर्ण बॉडीवर ते सोरियासिस पसरलं. तर तो आपल्या प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी सेंटरला आला, त्याची संपूर्ण आम्ही हिस्ट्री घेतली, त्याची माहिती काढली, आणि त्या हिस्ट्रीच्या आधारावर त्याला कॉन्स्टिट्युशनल आम्ही मेडिसिन दिलं, आणि हळूहळू हा रोग बरा होत गेला. तर हे त्याची छाती आहे जिथे संपूर्ण वाढलेलं. पण याच्यावर अजून एक मी सांगू इच्छितो की हा आजार जो आहे तो सायकोसोमॅटिक आपण म्हणतो, पण तो सगळ्यांना होत नाही. बरोबर. म्हणजे सेन्सिटिव्ह लोक असतात त्यांनाच हा आजार होतो, आणि मूळ कारण जे मानसिक इमोशन्स आहेत ते त्या शरीरावर काम करायला लागतात. आणि जास्ती करून सोरियासिस पेशंटमध्ये एक आम्हाला आढळले की जिथे सेपरेशनची हिस्ट्री असते, बरोबर, म्हणजे आईपासून सेपरेट झाला, वडिलांपासून झाला, बायकोपासून झाला, कुठे ना कुठे सेपरेशन झालेलं आहे, तर ते सेपरेशनमुळे एक द्रव्य जे मनामधून निर्माण होते ते शरीरावर जाते, शरीरावर काम करते, आणि ही सेल सायकल खराब करायला लागते. आणि त्यामुळे आम्ही तो अभ्यास करून त्याला तसं औषध देऊन ते द्रव्य नेगेट करतो, आणि हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो. आपण पाहत आहेत की कसं त्याचा चेहरा बरा झाला. दुसरी गोष्ट, जे सोरियासिस पेशंट कुठच्याही ट्रीटमेंटच्या अंडर आहेत, आणि खास करून होमिओपॅथिक ट्रीटमेंटच्या अंडर, तर हा आजार वरून खालीच गेला पाहिजे. म्हणजे चेहरा पहिला क्लिअर झाला पाहिजे, मग त्याचं हात पाय क्लिअर झाले पाहिजेत, मग त्याची छाती क्लिअर झाली पाहिजे, आणि मग त्याचे पाय क्लिअर झालेत. जर हा आजार याप्रमाणे जात असेल तरच तो बरोबर बरा होतो आहे, नाहीतर बरा होत नाही आहे. ह्याला आम्ही सप्रेशन म्हणतो. ह्या आजाराचं रूपांतर दुसऱ्या आजारात होऊ शकते, मोठ्या आजारात होऊ शकते, आणि हा आजार जर रूपांतर दुसऱ्या आजारात नाही झालं तर वारंवार हा रोग तुम्हाला त्रास देऊ शकतो.
पण आपण हे बघितलं कशा रीतीने सोरायसिस मुक्त जीवन या रुग्णाचं झालेलं आहे आणि केवळ एक नव्हे तर हजारो रुग्णांना त्वचा रोगातनं मुक्त केलेलं आहे, खास करून प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीने. आपण एक पांढरे डाग म्हणजेच लिकोडर्माचं उदाहरण लॅपटॉपवरती आता बघूया की कशा रीतीने लिकोडर्मा ह्या आजारामध्ये सुद्धा ह्यामध्ये कशा रीतीने प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी काम करते. आपण लॅपटॉपकडे जाऊया. हे गृहस्थ होते ज्यांचं वय 50च्या वरती होतं, ते आपल्याकडे आले आणि त्यांना सुद्धा हे लिकोडर्मा किंवा विटिलिगो. आता ह्या आजारात काय होते की जनरली हळूहळू हायपोपिगमेंटेशन करून सुरुवात होते आणि तो स्पॉट वाढत जाऊन तो संपूर्ण चेहऱ्यावर, हातावर, पायावर सगळ्या ठिकाणी पसरू शकतो. आता ह्याचं पण जी फिजिओलॉजी आहे किंवा काम करण्याची जी हे आहे ती तशीच आहे की पिगमेंटेशन स्किनच्या खालच्या बाजूनी येते, पण ह्याचं रूपांतर वरच्या बाजूला होते. त्याचं कनेक्शन आपल्या पिट्युटरीशी आहे. तर पिट्युटरीमधून जे द्रव्य निघते ते जाऊन आपले पेशी असतात, मिलॅनोसाइट्स असतात, त्याला स्टिम्युलेट करतात आणि मग तिथून मिलॅनिन बनते आणि मिलॅनिन हे नॉर्मल पिगमेंटेशन तुम्हाला देते. पण हे काय कारण असतो आणि इथे सुद्धा मानसिक कॉज हा असतोच. मग जास्ती करून आम्ही विटिलिगो किंवा लिकोडर्माच्या केसमध्ये पाहिले की जिथे सेपरेशन किंवा लॉसची हिस्ट्री आहे किंवा लॉस फ्रॉम द लव्ड वन झालेला आहे, तिथे प्रेम नाही मिळालेलं आहे किंवा कोणाची मृत्यू झालेली आहे घरात, तिथे हा आजार सुरू होतो. तर त्या लेवलला जाऊन आम्हाला त्या इमोशनल पॅटर्नवर आम्हाला ट्रीटमेंट द्यायला लागते. तिथे स्टिम्युलस देऊन किंवा राईट कॉन्स्टिट्युशनल सिम्युलिमम देऊन तो द्रव्य नेगेट करून त्याचं हॉर्मोन जो बनतो आहे पिट्युटरीमधून तो नॉर्मली मिलानोसाइट्सला स्टिम्युलेट करायला लागतो. मिलानोसाइट स्टिम्युलेट झाल्यानंतर तिकडे हळूहळू पिगमेंटेशन यायला लागते. अच्छा, दुसरं ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की ह्याच्यावर लोकल ॲप्लिकेशन लावू नये. कारण तुम्ही लोकल ॲप्लिकेशन लावून तुम्ही जर उन्हात बसलात तर तिथे फक्त लोकल मिलानोसाइट स्टिम्युलेशन होते आणि त्यांनी तुम्हाला फक्त असे डॉट ब्राऊन डॉट्स येतील तिथे, पण तुम्हाला नॉर्मल नॅचरल पिगमेंटेशन होणार नाही. हे आतमधून ही क्रिया आहे, ही प्रोसेस आहे ज्या बॉडीमध्ये, ही क्रिया आणि प्रोसेस करेक्ट केली पाहिजे, ना की त्याचा इफेक्ट ट्रीट केला पाहिजे. हा आपण इफेक्ट नुसता ट्रीट करत राहिलो तर ह्या आजाराचं रूपांतर सुद्धा मोठ्या आजारात होऊ शकते किंवा हे स्पॉट्स वाढत जातील आणि हळूहळू संपूर्ण शरीरावर फैलू शकतील. आपण आता जाणून घेणार आहोत अस्थमा ॲलर्जी सारखा जो आजार आहे ज्याला ऑटोइम्युन डिसीज म्हटलं जातं आणि ह्या आजारामध्ये सुद्धा कोणतेही ठोस उपचार आधुनिक शास्त्रात उपलब्ध नाही आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त सांधेदुखीविषयी आपण जाणून घेणार आहोत ज्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा आजार आहे ज्याला ऑटोइम्युन संबोधलं जातं. तर एकंदरीतच सर पुन्हा एकदा कार्यक्रमात चर्चेकडे वळत असताना तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नंबर देऊन आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. हे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर आहेत ज्यावरती आपण फोन करू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, अपॉइंटमेंटही घेऊ शकता. प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीमध्ये सर्व प्रकारच्या असाध्य आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा जरूर लाभ घ्या. ज्याच्यामध्ये खास करून आजच्या कार्यक्रमातले जे विषय त्वचारोग म्हणजे ज्याच्यामध्ये सोरायसिस, पांढऱ्या डागांविषयी आपण बोलत आहोत, अस्थमा ॲलर्जीविषयी बोलत आहोत, सांधेदुखी, मानपाट कंबरदुखीविषयी बोलत आहोत. पण ह्या व्यतिरिक्त मधुमेह, हृदयरोग, ब्लड प्रेशर सारखा आजार आहेत, पोट विकार आहेत, विविध प्रकारचे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, मेंदूचे विकार आहेत, मतिमंदता आहे ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखा आजार आहे किंवा विविध प्रकारचे इतरही मेंदूचे आजार आहेत, ह्याच्यावरती सुद्धा ठोस उपचार उपलब्ध आहेत प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीमध्ये ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. कार्यक्रमात ठेवत असताना सर मगाशी आपण फार सुंदर विवेचन केलं सोरायसिस आणि पांढऱ्या डागांबद्दल आणि त्वचेच्या आजारांवरती आपण उदाहरणही बघितली. आपण एक अस्थमाविषयी ॲनिमेशन बघूया आणि आम्हाला सांगा की अस्थमा या आजारामध्ये कशा रीतीने प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीने आपल्याला मात करता येईल, काय सांगता येईल? नक्कीच अस्थमा राईट दृष्टिकोनातून समजणं फार गरजेचं आहे. कारण लोकांना काय वाटतंय की हा जो त्रास आहे हा फक्त सुपरफिशियल आहे आणि हा फक्त वेदरमुळे होऊ शकतो, काय खाण्याने होऊ शकतो, काय ॲलर्जीजने होऊ शकतो. तसं नाही आहे. हा मुख्य जो आजार असतो ही आपली जी श्वास नळी असते ती सेन्सिटिव्ह होऊन जाते आणि ती स्पाझममध्ये जात असते. हे स्पाझम हळूहळू वाढत जातात आणि ब्रीदिंग डिफिकल्टी होते, ती नळी बारीक होत जाते आणि श्वास कोंडला जातो. तर हे त्याला आता कन्व्हेन्शनल मेडिसिनमध्ये ट्रीटमेंट हा भाग म्हटला तर फक्त पेशंट ॲट द मोस्ट. पण काय होते जसं जसं तुम्ही ट्रीटमेंट घेत जातात तसा आजारही वाढत जातो, आजार वाढते, वय वाढते आणि आपण जे खात असतो नॉर्मली तसं खाणं पण आपलं कमी कमी होत जाते कारण ह्या गोष्टीला आपण ॲलर्जिक असतो. आणि ह्याचा मुख्य जे आम्ही बघितलं ते लहान मुलांमध्ये खूप मानसिक परिणाम होतो आणि त्यामुळे ते एक नेगेटिव्ह मोडमध्ये जातात, एक कॉन्फिडन्स लो होऊन जातो आणि अस्थमा तो होतोच पण मेंटल आजार पण त्यांनी सुरू व्हायला लागतो. तर होमिओपॅथीमध्ये आणि खास करून प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीमध्ये आम्ही त्याचं ॲनालिसिस करतो की का ह्या मुलाची श्वास नाही सेन्सिटिव्ह आहे, का तो रिकरंट स्पाझममध्ये जातोय. हे रिकरंट स्पाझम जे आहेत ते त्याची टेंडन्सी काढली पाहिजे, त्याचा प्रोसेस ट्रीट केला पाहिजे. कारण हे स्पाझम हा इफेक्ट आहे, त्याचा आफ्टर इफेक्ट आहे. पण कॉझेटिव्ह फॅक्टर काय आहे आणि कॉझेटिव्ह फॅक्टर हा मनामध्ये असतो.
कॉझिटिव्ह फॅक्टर हे इमोशन्स असतात आणि हे इमोशन्स रेग्युलर म्हणजे सारखं त्या मुलाला त्रास देऊन त्या श्वासनळीवर अफेक्ट करत राहतात. आता इमोशन म्हणजे कुठचे इमोशन झाले, जास्ती करून हे आम्ही अस्थमाचे त्रास अशा मुलांमध्ये पाहिले आहेत जे भित्री असतात, ते घाबरट असतात किंवा ज्यांचे आई वडील फार स्ट्रिक्ट असतात. तर हे सायकोलॉजी किंवा चाइल्ड सायकोलॉजी हे आई वडिलांना कळत नाही. तो मुलगा जरी दाखवत नसला तरी त्याच्या मनामध्ये ती भीती असते, त्या भीतीने एक कॉन्स्ट्रिक्शन निर्माण होते आणि ते कॉन्स्ट्रिक्शन निर्माण झाल्यामुळे ते हळूहळू तो त्रास वाढायला लागतो. तर आम्ही तो सर्व त्या माइंड मेंटल स्टेटचा अभ्यास करून त्याच्यावर त्याला औषध देतो. जणू काय जे भीतीने जो द्रव्य निर्माण झालेला आहे, ज्या द्रव्यामुळे हे कॉन्स्ट्रिक्शन होते आहे ते तिकडे निगेट व्हायला लागते आणि ॲज अ आफ्टर इफेक्ट ग्रॅज्युअली त्याचं स्पाझम्स कमी व्हायला लागतात आणि श्वासनळी व्यवस्थित ओपन व्हायला लागते आणि ब्रीदिंग पॅटर्न नॉर्मल व्हायला लागतात. हेच आपण एक उदाहरण बघूया लॅपटॉपवरती अनुषंगाने की त्यांना काय अनुभव आलाय प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीला व्हिजिट केल्यानंतर. Sometimes regularly I have to give him nebulization. Complete like oral medicines was there. 1 week antibiotic. I have to complete the course. So it was in a very bad shape. And now after medication? Yeah, definitely. I found it excellent. Like this is the first time in 8 to 9 years when it's been from January till June. I have not used for a single time nebulization. And later on I found he started playing whatever like other activities, sports and everything, which he was not supposed to be. Like football was not allowed because of the dust allergy, the way he was having. So he was not. Then sometimes even swimming I have to avoid. But now he started doing each and everything. Like all the activities he's participating properly. And I'm very much happy. Like there was a restrictions for don't eat this, don't eat that. That nothing is there now. And that confidence he got himself. He's finding he's so comfortable now, on and off, which he was getting that breathlessness, like this, the symptoms, that is not there. So he is very much comfortable and the very positive attitudes in by nature also. ह्या व्यतिरिक्त एक असाध्य आजार दमा, अस्थमा ज्याला संबोधला जातं, ब्रॉन्कायटिस संबोधला जातं, विविध नावांनी संबोधला जाणारा हा श्वसन विकार आहे ज्याच्यावरती आपल्याला प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीने मात करता येईल. एक आशेचा किरण आहे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी सर्व प्रकारच्या असाध्य आजारांसाठी, दीर्घकालीन आजारांसाठी, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे आजार आहेत. पोट विकार आहेत, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आहे, त्याचप्रमाणे हृदयविकार किंवा ब्लड प्रेशर किंवा मधुमेहासारखा आजार आहे, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, मेंदूचे विविध आजार आहेत, मतिमंदतेसारखा आजार आहे. याच व्यतिरिक्त सांधेदुखी, मानपाट कंबरदुखी सारखे आजार आहेत. श्वसन विकारांविषयी आपण जाणून घेतलं, त्वचारोगांविषयी जाणून घेतलं, तर आता कार्यक्रमामध्ये खास करून आपण सांधेदुखीवरती असणाऱ्या उपचारांविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर अमरीश विजयकर यांच्याकडनं. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना अर्थातच आपण विविध प्रकारच्या आजारांविषयी बोलत आहोत, त्याच्यामध्ये खास करून त्वचारोग आणि अस्थमा ॲलर्जीविषयी आपण मगाशी जाणून घेतलं होतं. संधिवात किंवा जो रुमॅटॉइड आर्थरायटिस हा आजार आहे हा पण एक ऑटोइम्यून आजार समजला जातो आणि हे सगळेच आजार ऑटोइम्यून अशा स्वरूपात मोडतात. सोरायसिस आहे, अस्थमा ॲलर्जी आहे किंवा संधिवात ज्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हटलं. आता आपण एक क्लिप बघूया की कशा रीतीने ह्या आजारांमध्ये सांधेदुखी निर्माण होते आणि ह्याच्यावरती मात करता येईल प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीद्वारे. पण तत्पूर्वी आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. हे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे हेल्पलाईन नंबर आहे ज्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. पुढील 1 महिन्यासाठी सवलती दरात सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा जरूर लाभ घ्या. सर, काय सांगतील आपण आर्थरायटिस विषयी काय सांगू शकाल? नक्कीच प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीमध्ये ह्याचं उत्तर आहे, पण ह्याची सुरुवात ऑलवेज नॉर्मल आर्थरायटिसनी होते, पण हळूहळू जे पेन आणि स्वेलिंग वाढत जाते आणि ह्याचं रूपांतर मग ऑटोइम्युनिटीमध्ये होते. जेव्हा ही ऑटोइम्युन व्हायला लागते तेव्हा सगळे सांधे खलास व्हायला लागतात आणि हळूहळू पेन्स वाढतात, तीव्रता वाढते आणि पेशंट एकदम क्रिपल होऊन जातो. आता इथे चुकी पेशंट्स कुठे करतायत की फक्त अँटी इन्फ्लमेटरी घेत आहेत किंवा पेन किलर घेत आहेत की ते फक्त पेन दाबून ठेवत आहेत, पण त्याचा इलाज कोण करणार, त्याचं कारण कोण काढणार, त्याची ऑटो इम्युन कशी काढणार? तर हे फक्त होमिओपॅथी आणि प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीनी तुम्हाला ऑटो इम्युनिटी रिव्हर्स करता येते आणि हा रुमॅटॉइड आर्थरायटिसचा पेशंट संपूर्ण बरा होऊ शकतो, पण त्याला राईट औषध. आपण एक क्लिप बघूया गुडघ्याची, ह्या अनुषंगाने गुडघ्याची आणि त्याच अनुषंगाने लॅपटॉपवरती आपण केस बघूया. गुडघ्यावरती कशा रीतीने याचा दुष्परिणाम होतो आणि गुडघेदुखी निर्माण होते आपण बघत आहोत. आपण केस बघूया. येस, काय सांगता येईल? ही एक यंग लेडी होती, ती कम्प्लिटली क्रिपल्ड होती. तिला क्लिनिकमध्ये आपल्या उचलून आणलेलं लिटरली, आपण बघताय स्क्रीनवर. हळूहळू जशी ट्रीटमेंट तिची चालू झाली तशी ती थोडी करून चालायला लागली. तिचे डिफॉर्मिटीजसुद्धा बरे झाले, जे हाताचे आणि पायाचे डिफॉर्मिटीज होते तेही सुद्धा इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली. ती आपल्या क्लिनिकला फ्रीली मोबाईल मूव्ह व्हायला लागली
आणि इंडिपेंडंट झाली आणि आता तुम्ही लास्ट बघाल तर तिला सगळे पायही हलवता येतात आणि तिला मांडी घालून सुद्धा खुर्चीवर बसता येते. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने लॅपटॉपवरती बघितलं की जी क्रिपल्ड एक लेडी आहे, जिला सांधेदुखीचा त्रास होता, गुडघेदुखीचा त्रास होता आणि ती गुडघेदुखीच्या त्रासातून मुक्त झालेली आहे. आपण हे विविध प्रकारच्या आजारांविषयी जाणून घेतलं. जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सल्ला द्यायला मी एकच सांगेन प्रेक्षकांना की निराश होऊ नका, हताश होऊ नका आणि ज्याच्या घरी हे आजार वाढत चाललेले आहेत तो एक प्रश्न बनून राहिलेला आहे प्रेक्षकांसाठी. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फक्त प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीकडे मिळेल, तर तिथेच तुम्ही जरूर वळा. येस, प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी सर्व असाध्य आजारांसाठी मी म्हणेन एक आशेचा किरण आहे आणि जरूर प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचा आपण लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती आपण स्क्रीनवरती बघत आहात. हे प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे हेल्पलाईन नंबर आहेत. पहिला नंबर आहे तो आहे 61360000. दुसरा नंबर आहे 9920844136 आणि या दोन्ही नंबरवरती आपण फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. या ठिकाणी पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. डॉक्टर अमरीश विजयकर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.